स्मार्ट अहमदनगर न्यूज। गुरुवार दिनांक 11/12/2025 रोजी प्रहार संघटना राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पुरंदर तालुका तहसील कार्यालयावर दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। त्यास उपस्थित प्रहार संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश जगताप, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता कदम, जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, पुणे शहर अध्यक्ष विष्णू गुंडा, उपजिल्हा महिला अध्यक्ष उज्ज्वला गाडेकर, जिल्हा अध्यक्ष बापू धुमाळ, खेड तालुका महिला अध्यक्ष छाया थिगळे व पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण, महिला तालुका अध्यक्ष कमल खंडागळे, संपर्क प्रमुख काशीनाथ जगताप, विभाग प्रमुख हनुमंत नेटके, कार्याध्यक्ष दिलीप भोसले, उपतालुका अध्यक्ष प्रवीण जगताप, सासवड शहर अध्यक्ष दत्ता दगडे तसेच जेजुरी शहर अध्यक्ष प्रमोद थोरात, जेजुरी संघटक बाळूमामा शेवाळे, सोपानराव जगताप, पुरंदर संघटक दादा घोरपडे, आप्पा जगताप, केशव शिंदे, राजेंद्र धुमाळ, राजेंद्र पवार, प्रवीण खेगरे, वरील प्रहारचे सर्व पदाधिकारी व पुरंदर तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांगाच्या उपस्थित धरणे केले। तसेच तहसीलदार विक्रम राजपूत साहेब यांनी आंदोलनस्थळी दिव्यांगांची भेट घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या व त्याचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। प्रहार संघटनेच्या आंदोलनास पुरोगामी संघर्ष परिषद मा मनोजदादा भिसे राज्य अध्यक्ष युवक यांच्या वतीने आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यात आला। तसेच भाजप पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष युवक अमोददादा जगताप यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा देऊन पुरंदर तालुक्यातील सर्व दिव्यांग अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहून मदतीचे आश्वासन देऊन दिव्यांगांना पाठिंबा दिला। धन्यवाद। प्रतिनिधी निखिल आढाळगे। दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने पुरंदर तहसील कार्यालयावरती दिव्यांगांच्या प्रमुख अशा 5 ते 6 मागण्या होत्या। त्याच्यातल्या महत्वाच्या म्हणजे तालुक्यातील भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी शासनाच्या वतीने 1 गुंठा जागा देण्यात यावी। तसेच दिव्यांगांना आता शासनाने जे निर्बंध लादले की कंपल्सरी आधार कार्ड पाहिजे, तर त्या अनुषंगाने आजपर्यंत काही दिव्यांगांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जाऊन सुद्धा आधार कार्ड त्यांचं भेटत नाही। तर तो सगळ्यात महत्वाचा विषय होता की ज्या दिव्यांगांना आधार कार्डच नाही त्याच्यामुळे तो कुठल्याही योजनेत पात्र बसत नाही। तर सगळ्यात महत्वाचा आणि आवश्यक विषय असल्यामुळे दिव्यांगांच्या ज्या दिव्यांगांना आधार कार्डच नाही त्यांच्यासाठी तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून एक कॅम्प आयोजित करून त्या दिव्यांगांना आधार कार्ड देण्याचं काम त्यांनी करावं, ही एक मागणी होती। आणि जे दिव्यांग अंत्योदय योजना ही योजना दिव्यांगांसाठी आहे, ती स्वतंत्र दिव्यांगांसाठी योजना राबवण्यासाठी ज्या दिव्यांगांना ही योजना म्हणजे अजून त्यांना मिळत नाही त्या लोकांना अंत्योदय योजनेत समावेश करण्यासाठी हा एक आपला महत्वाचा विषय होता। आणि शासनाकडून म्हणजे आपल्या संघटनेने आंदोलन करून आपण शासनाकडून 2,500 रुपये पेन्शन त्याचा शासन निर्णय मिळवलाय, परंतु शासन निर्णय मिळून सुद्धा आणि त्याची अंमलबजावणी 2 होऊन सुद्धा आजपर्यंत काही दिव्यांगांना 2,500 रुपये पेन्शन मिळत नव्हती। त्या अनुषंगाने आपण आपला विषय घेतला होता, तर त्याच्यावरती पण त्यांनी आपल्याला आश्वासन दिले आजच्या याच्यामध्ये की सर्व दिव्यांगांचा करू। 6वा विषय होता की आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली 5% निधी हा त्याची एक समिती गठीत करायची असती, तर त्यांनी पण ते सांगितलं की ते दिव्यांग आमदार साहेबांना त्यांच्या वतीने एक पत्र देतील। तर त्या अनुषंगाने आजच्या आंदोलनाला आपल्याला आंदोलनस्थळी तहसीलदार स्वतः उपस्थित राहून साहेबांनी आपल्या जवळजवळ 6 मागण्या मान्य केलेल्या आहेत। म्हणजे ज्या दिव्यांगांसाठी आपण प्रहार संघटना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, खरं सांगायचं म्हटल्याच्या नंतर तर जे आधार कार्ड साठी जे 100% दिव्यांग असतात त्यांचे हात पाय जे बोट वगैरे स्कॅन होत नाही वगैरे, त्याच्यामुळे ते लाभापासून पूर्णपणे वंचित आहे। मग ते वेळोवेळी आमच्यासारखे संघटनेकडे तक्रार करतात ताई आम्ही दिव्यांग आहे आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीचा लाभ भेटत नाही म्हणून। तर वारंवार आम्ही तहसील कार्यालयाला सांगून सुद्धा तहसीलदार काय म्हणजे ऐकून ऐकल्यावर करत असल्यामुळे आज ही पाळी आली की आम्हाला तहसील कार्यालयावरती आंदोलन करण्याची वेळ आली। दुसरी गोष्ट म्हणजे जी अंतर्धान योजना ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे तर मस्तपैकी त्याच्यामध्ये धान्य घेऊन जातो, आणि जो माझं खरं दिव्यांग आहे जे लाभापासून वंचित आहे त्याला धान्यच भेटत नाहीये। तो वारंवार आम्हाला संघटनेला सांगतो की आम्हाला धान्यच नाही, म्हणजे ज्याचा हात पाय हालत नाही, जो घरात पडून असतो त्याला कोणत्याच गोष्टीचं साधन नाही, व्यवसाय नाही, म्हणजे शासन त्याला म्हणलं तर वेळेच्या धान्य देत नाही, पण ज्याला 4 चाकी गाडी आहे त्याला इमारत आहे त्याला म्हटल्याच्या नंतर शासन धान्य
आज पुरंदर तहसील ऑफिस मध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने जे आंदोलन केलं त्या आंदोलनासाठी आज पुरंदरचे तहसीलदार मान्य विक्रमजी राजपूत साहेब यांनी ज्या आपल्या संघटनेच्या 6 मागण्या होत्या त्यातली 6ची 6ही मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्या मागण्यांच्या बरोबर तहसीलदार साहेबांनी आम्हाला असं केलेलं आहे की ज्या अंत्योदयांच्या महिलांसाठी पुरुष असेल महिला असेल की जो आमचे सगळे बांधव आहेत त्यांना कुठलीही गरज लागून द्या त्या आम्ही स्वतः आमच्या हे करून देतो. आणि हा मुद्दा आहे की काहींना काय होतं रेशनिंगचं नाव आहेत पण त्यांना काय काय समस्या असं होतं की तुम्हाला मुलं आहेत की तुम्हाला काय आहे ते आहेत दिव्यांग आहेत पण त्यांना रेशनिंगच्या पासून ते वंचित राहतात. म्हणजे काय काय गोष्टी ते अधिकारी आम्हाला नाडावतात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कसा आहे की आता संजय गांधीचं काहींना 1,500 रुपये मिळालेले आहेत काहींना मिळले नाही पण काहींना काय वाटतं की आम्ही पत्र देऊन आम्हाला 1,500-2,500 रुपये कसे नाही मिळले. पण त्या समस्या अशा आहेत की काहींचे ऑनलाईन बी हे नाहीत सर्टिफिकेट नाहीत काहींचे शिक्के जे आहेत ते शिक्केचे सर्टिफिकेट चालत नाहीत. म्हणजे नगरपालिका असो जिल्हा परिषद असो किंवा मामलेदार कचेरी असो त्यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी ते रिन्यू करून घेतलं पाहिजे त्याशिवाय तो लाभ मिळणार नाही. प्रहार दिव्यांग क्रांती संस्था पुरंदर तालुका मी पुरंदर तालुका प्रहार क्रांती संस्थेचा अध्यक्ष सुरेशभाई पठाण आज जे आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे माननीय राज्याध्यक्ष धर्मेंद्रजी सातव पाटील अनिताताई कदम जिल्हाध्यक्ष सुप्रियाताई लोखंडे आप्पा इंदाळे पाटील आणि सुरेशदादा जगताप या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक धरणे आंदोलन हे पुरंदर तालुका तहसील कचेरीवरती धरण्याचं नियोजन केलं होतं. त्या नियोजनाला पूर्णतः यश आलेलं आहे. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पुणे जिल्हा पुरंदर तालुका यांच्या वतीनं आज या तहसीलदार समोर आपल्या दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. विविध मागण्यांसाठी आज बहुसंख्येने जोरदार आंदोलन केलं. आज आपल्या ज्या मुख्य मागण्या ज्या होत्या की दिव्यांगांना प्रत्येकाला 35 किलो धान्य म्हणजे अंत्योदय योजना घरकुलासाठी बरेच दिव्यांग बेघर आहेत त्यांना घरकुलासाठी 1 गुंठा जागा त्यानंतर अशा बऱ्याच मागण्यांसाठी आपण इथं आपल्या जिल्हाध्यक्ष अनिताईंनी त्याचा उपभोग केलेला आहे. तरी मी जास्त काही बोलत नाही. आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय प्रहार.